नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. सिनियर सिटीझन कसे वागतात आणि आपण त्यांच्याशी कशा पद्धतीनं वागायला हवं यावर विस्तारित मार्गदर्शन कर्नल कुमार फुले सर करणार आहेत. ऐकूयात तर त्यांच्याकडूनच. 2-3 गोष्टी मला सांगायच्या वाटतात की हे जे आम्ही कर्नल्स क्यूब ही जी धर्मदाय संस्था पुण्यामध्ये चालवतोय ही एकुलती एक संस्था अशी आहे की जी केअर गिव्हर्सचं ट्रेनिंग देते विनामूल्य. आणि याकरता आजपर्यंत आम्ही जे कार्य केलं ते आम्ही वृद्धाश्रमांमध्ये जाऊन सुद्धा ट्रेनिंग दिलेलं आहे. मला विनोद शहाच्या थ्रू आणि सरकारपर्यंत काही गोष्टी पोहोचवायच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार हा आहे की आपल्याकडे जेवढे नर्सिंग ब्युरोज आहेत त्या नर्सिंग ब्युरोजला कुठलाही ट्रेन स्टाफ नसतो. आमची जी नर्सिंग ब्युरोज बद्दल इंटरॅक्शन झालेली आहे त्यामध्ये 2 ते 3 दिवस त्यांना काय ते एखादी नर्स असेल जुनी रिटायर झालेली ती ट्रेनिंग देते आणि ते लोक कामावर जातात. देर इज नो पोलीस व्हेरिफिकेशन डन फॉर दीज पीपल. तर पोलीस व्हेरिफिकेशन हे अत्यंत महत्वाचं आहे कारण त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला काही लोकांकडे जे अपघात घडतायत तर पहिली गोष्ट म्हणजे आपण ह्या केअर गिव्हर्सला सन्मानाने जगायला शिकवलं पाहिजे आणि त्यांना केअर गिव्हर ही जी इंटरनॅशनल टर्मिनॉलॉजी आहे त्याचाच वापर केला पाहिजे. त्यानंतर आज आपल्याला सगळे सिनियर सिटीजन्सचे प्रॉब्लेम्स हे माहीत आहेत. त्यांना फॉल हा एक मोठा प्रकार असतो किंवा इतर गोष्टी असतात. आपल्याला केअर गिव्हर्सच्या चुका या नक्कीच डोळ्यात भरण्यासारख्या दिसतात परंतु ऍट द सेम टाइम सिनियर सिटीजन सुद्धा कसे वागतात यावर सखोल विचार करायला हवा. तेव्हा या गोष्टीला मध्यनजर ठेवून आम्ही युट्यूबवर एक चॅनल सुद्धा सुरू केलेलं आहे कर्नल्स क्यूब साध संगत म्हणून आणि त्याच्यात जवळपास 25-30 एपिसोड ऑलरेडी आहे जे तुम्ही सिनियर सिटीजन म्हणून का होईना बघावे. केअर गिव्हरच्या ट्रेनिंग बद्दल बोलताना आम्हाला आनंद होतो सांगायला की हे जे ट्रेनिंगचं सिलेबस आहे हे सिलेबस पूर्णतः टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सिलेबसवर आधारित आहे. पीएमसी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या आरोग्य विभागाची याला मान्यता आहे आणि जिल्हा परिषदेने सुद्धा आम्हाला ट्रेनिंग सेंटर म्हणून रेकग्नाइज केलेलं आहे. आपले जे जिल्हा परिषदचे सीईओ आहे आयुष प्रसाद त्यांनी आम्हाला सेंटर म्हणून देखील नियुक्त केलेलं आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेत नाही. आम्ही 1000 रुपये फक्त डिपॉझिट घेतो आणि ते पण ट्रेनिंग झाल्यानंतर सन्मानाने त्यांना सर्टिफिकेट बरोबर ते पैसे त्यांना परत करतो. मी स्वतः जेरंटॉलॉजी क्वालिफाईड आहे. मी युनायटेड नेशन तर्फे जेरंटॉलॉजीचा कोर्स केलेला आहे आणि मला असं आर्जवून म्हणावंसं वाटतं की पुण्यामध्ये सेंटर फॉर जेरंटॉलॉजी सुरू करायला पाहिजे. मी निवारा बरोबर हे काम करत होतो आणि आमचे युनायटेड नेशनच्या ज्या रिप्रेझेंटेटिव्ह होत्या मिसेस रोझेट त्या पुण्याला आल्या असताना त्यांना मी निवाऱ्याला या गोष्टी करता नेलं होतं. आम्ही यात प्रयत्नशील आहोत तर हे सेंटर फॉर जेरंटॉलॉजी सुरू लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे. पोलीस व्हेरिफिकेशनच्या बाबतीत म्हणायचं तर पुण्यामध्ये आम्ही मानव्य, सहेली
आणि इतर अनेक संस्थांच्या मुला मुलींना आणि स्त्रियांना ट्रेनिंग दिलेलं आहे. या ट्रेनिंग देण्याआधी आम्ही जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन करतो त्यावेळेला एक मोठी अडचण आम्हाला येते, ती म्हणजे या लोकांचं राहण्याचा पत्ता, आईच वडिलांचं नाव इत्यादी इत्यादी ज्या गोष्टी खरं म्हणजे सिक्रेट ठेवायला पाहिजे. आणि याकरता आम्ही पुणे कमिशनरला भेटलो होतो आणि त्याप्रमाणे त्यावर थोडीशी कारवाई झालेली आहे. परंतु या लोकांना जर मेन स्ट्रीम मध्ये आणायचं आहे, याही लोकांना जर एक सुचारूरित्या आपलं जीवन जगायचं असेल तर आपल्याला त्यांच्याकरता हे पोलीस व्हेरिफिकेशनची एक अत्यंत सुलभ प्रोसिजर करायला हरकत नाही. आमच्या या ट्रेनिंगच्या पिरियड मध्ये आम्ही त्यांना 2 ते 3 वृद्धाश्रमात घेऊन जातो. त्यांना ऍक्च्युअली ट्रेनिंग देतो त्यावेळेला त्यांना कळतं की वृद्धाश्रमात खरंच काय काम असतं, वृद्धांची अवस्था काय असते, आणि ते काम बघितल्यानंतर किंवा तिथलं वातावरण बघितल्यानंतर त्यांची मानसिक तयारी यासाठी होते. सिमिलरली आम्ही नुसतंच केअर गिव्हिंगचं ट्रेनिंग न देता या प्रशिक्षार्थींनी सिनियर सिटीजनशी कसं बोलावं, आजारी माणसाशी कसं बोलावं, मॅनरिझम काय आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवतो. व्यायाम कसे करून घ्यायचे, त्यांना बेड सोर्स होणार नाही याची कशी काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. आमच्याकडे पॅनल ऑफ डॉक्टर्स आहे आणि हे डॉक्टर्स येऊन त्यांना वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या दिवशी लेक्चर्स देतात त्यांच्या लेवलला जाऊन, जेणेकरून त्यांना मेडिकल टर्मिनॉलॉजीची ओळख होईल. आपण जेव्हा 7वी 8वी 9वी पास किंवा फेल विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आणि मुला मुलींना किंवा स्त्रियांना यामध्ये भाग घेऊन इच्छितो असं दाखवतो, त्यावेळेला या गोष्टीचा देखील आपल्याला विसर पडायला नको की त्या लोकांना मेडिकल टर्मिनॉलॉजीज यायला पाहिजे. त्याच बरोबरीने यांना संजीवन हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही त्यांना ट्रेनिंग देत असतो, प्रॅक्टिकल ट्रेनिंग. आज आमच्याकडे पीएमसीच्या थ्रू एक साधारणतः 1500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज हॉल आहे आणि जिथे आमचं खरोखरीच एक ट्रेनिंग रूम आहे, जिथे आम्ही त्या मुला मुलींना ट्रेनिंग देत असतो. तुम्ही जर त्या ट्रेनिंग रूम मध्ये आला तर 100% तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलच्या वॉर्ड मध्ये आल्यासारखं वाटेल. तेव्हा हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा आहे की आम्ही सिनियर सिटीजन्सला, आताच आपण बोललो होतो तेव्हा डॉक्टरांनी पण या गोष्टीचं सांगितलं की त्यांचे 4 स्वास्थ्य आपल्याला जपायला पाहिजे: शारीरिक, मानसिक, बौद्धिक, ज्याला आपण म्हणू शकतो, आणि सोशल, सांस्कृतिक दृष्ट्या देखील त्यांचा आपल्याला जपायला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आम्ही सेकंड सॅटरडे आणि 4th सॅटरडे असं महिन्यातून 2दा सिनियर सिटीजन्स करता वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम आयोजित करतो. अगेन फ्री ऑफ कॉस्ट. त्यामध्ये संगीत, नृत्य, वादन, गायन, कीर्तन पासनं ते डॉक्टरांचे लेक्चर्स आणि स्पेशलाइज सब्जेक्ट्स लाईक डिमेन्शिया, अल्झायमर, पार्किन्सन या विषयाबद्दल देखील त्यांना सिनियर सिटीजनला माहिती मिळावी ही त्याच्या मागची अपेक्षा आहे. त्यांना आम्ही आता कॉम्प्युटर ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला पर्सिस्टंट या संस्थेने कॉम्प्युटर सुद्धा डोनेट केलेले आहेत. आम्ही टोटली डोनेशनवर काम करत असतो आणि आम्ही विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे या बाबतीत, पैशाच्या बाबतीत आम्ही आग्रह धरत नाही. शेवटाला मला डॉक्टर विनोद शहा यांना रिक्वेस्ट करायची आहे की आपण सगळेजण याच एका ध्येयापायी आपण पुढे पुढे जात आहोत. आणि तेव्हा यांच्याकरता जे रूल्स अँड रेग्युलेशन्स बनतील किंवा ज्यांच्याकरता पॉलिसीज बनतील सिनियर सिटीजन्स करता, त्याचं इम्प्लिमेंटेशन हे खूप खूप महत्वाचं आहे. कारण नुसता एखादा रूल बनवणे की मुलांची जबाबदारी आहे किंवा जावयाची जबाबदारी आहे, वृद्ध सासू सासऱ्यांची किंवा आई वडिलांची काळजी घेतलीच पाहिजे. तुम्ही मला सांगा, कोण आजच्या जगामध्ये मुलगा किंवा बाप पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सांगणार आहे की माझ्याकडे लक्ष दिलं जात नाही म्हणून, की जेव्हा संध्याकाळी परत त्याच घरात येऊन राहायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये इट इज व्हेरी डिफिकल्ट. हाऊएव्हर, जनजागृती करायला हाच एक मार्ग आपल्या जो आहे. आम्ही फक्त पुण्यात एरंडवणा भागात हे कार्य करत आहोत आणि माझी या रोटरी क्लब, लायन्स क्लब किंवा रिपोच्या लोकांना देखील एक आग्रहाची विनंती आहे की तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या वॉर्डमध्ये जर अशी सोय केली तर आम्ही कर्नल्स क्यूबची टीम
होल हार्टेड इथे येऊन ट्रेनिंग द्यायला तयार आहे, जेणेकरून वेगवेगळ्या पुण्याच्या हे जे मेट्रो पुणे होत चाललेलं आहे त्याच्या प्रत्येक जागेवर आपल्याला सिनियर सिटीजनची काळजी घेणारे केअर टेकर्स मिळतील, केअर गिव्हर्स मिळतील. धन्यवाद ऐकल्याबद्दल. आणि डॉक्टर विनोद शाह आणि जनसेवा फाउंडेशनची एंटायर टीम, थँक्यू व्हेरी मच. श्रोते हो, आत्ताच आपण सिनियर सिटीझन कसं वागतात आणि आपण त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे यावर आधारित विस्तारित माहितीपर मार्गदर्शन कर्नल कुमार फुले सर यांनी आपल्याला केलेलं होतं. अशाच पद्धतीचे माहितीपर कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव, आय रेडिओ.